ओके, बड़े सेठ गीता पाव भाजी। ओके, या ठिकाणी 10 दिवसाच्या या भव्य यात्रेत ऋषिकेश कंजे यांचाही सहभाग आहे। राष्ट्रीय लेवलचे खेळाडू ते आहेत। तर सर, काय सांगाल तुमच्या ह्या यात्रेसंदर्भात? किती दिवसाची यात्रा आहे, कशी कशी जाणार आहे? सर, ही 10 दिवसाची यात्रा आहे आमची। मोजून 10 ते 12 जण आहेत त्याच्यात। मेन म्हणजे मी या रॅलीमध्ये मी एकटा छोटा आहे, बाकी सगळे माझ्यावर मोठे आहेत। म्हणून मी पप्पा मला खूप सपोर्ट करतात, म्हणून मी पण या रॅलीमध्ये आहे। आता ही रॅली संगम ते संगम आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इथं भक्तिशक्ती ते कुडल संगम। ते कुडल संगम पासून ते सांगली, मिरज, कोल्हापूर अशा मार्गे परत रिटर्न पुण्यात येणार आहे। बसवेश्वर पुतळ्याच्या इथं समारोप होणार आहे। ही रॅली पहिलं निगडी नाक्यावरनं चालू होणार आहे। तुळापूर, रांजणगाव, नगर, बीड, कपिलदार, लातूर, निलंगा, उत्सुरी, हळ्याली, बसव कल्याण, उमरगा, जेकूर, अंदूर, सोलापूर, विजापूर, कुडल संगम, बागेवाडी, बिजापूर, गुड्डापूर, जत, कवठे महाकाळ, मिरज, आवळते, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा व पुणे असे आम्ही गावातून येणार आहे। म्हणजे ह्या सायकलचा तू प्रचार करणार आहे, सायकल प्रवास करणार आहे आणि तू सायकलचा राष्ट्रीय खेळाडू आहे। तर एकंदर सायकल संदर्भात काय सांगशील? आता सायकलिंगमुळे मेन म्हणजे फिटनेस चांगला राहतो, प्रदूषण होत नाही, अजून शरीर प्रकृतीचा सुदृढ राहतो। ओके, थँक्यू ऋषिकेश। या ठिकाणी डॉक्टर शंकर हत्ती सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या 10 दिवसाच्या संगम टू संगम असा हा प्रवास आहे। सर, या टोटल प्रवासाबद्दल, सायकल रॅलीबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, माननीय बसवराज कंजे सरांनी अतिशय चांगला मुद्दा उचलून धरलेला आहे। आज ओव्हरऑल जर विचार केला तर हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण सगळ्या प्रकारचं आजकाल प्रदूषण होत आहे। तर ह्याच्या मागे जास्त त्याला कारण आहे ते व्हेकल्स। तर व्हेकल्सला एक चांगला पर्याय सायकलिंग असा आहे। तर कंजे साहेबांच्या कल्पनेतून असा हा संगम ते संगम असा एक बसव परिक्रमेच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रदूषण टाळण्याचा जो संदेश दिला जातोय तो अतिशय कौतुकास्पद आहे। त्यांनी त्यासाठी माध्यम वापरले ते सायकलचं। एक डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छितो की सायकलिंग हा एक परिपूर्ण व्यायाम आहे। सायकलमुळं पायाच्या मसल्स, हात, आपल्या मानेची पोझिशन, त्याचवेळी डोळे आणि कान या सगळ्यांना एकाच वेळी आणि मेंदू अशा सगळ्यांना एकाच वेळी एकत्रित काम करावं लागतं। त्यामुळे ओव्हरऑल फिटनेस हा 100% फिटनेस राहतो। आणि अशा या त्यांच्या परिक्रमेस हा प्रवास फार मोठा आहे त्यांचा, संगम ते संगम हा ओव्हरऑल प्रवास फक्त त्यांनी जे मनात घेतलेलं आहे प्रदूषण विरोधी मोहीम, तर ती सफल होईल यामध्ये मला काही तीळ मात्र शंका वाटत नाही। ह्या त्यांच्या उपक्रमास एक मित्रांनी, एक सजग नागरिक म्हणून मी माझ्या लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद सर, थँक्यू। किती सायकलिंग लोकांना काय वाटतं, 24 आवर्समध्ये 150 किलोमीटर सायकलिंग हे खूप वाटतंय, परंतु आपला समाज बांधव आहे, वय वर्ष 39। तुमची अचिव्हमेंट सांगा, म्हणजे आम्हाला जरा होईल। आणि एक प्रेरणादायी आहे सगळ्या बांधवांना आणि सगळ्या खेळाडूंना, सायकलिस्टला। माझी आणि कंजे सरांची ओळख 1 महिनाभराची असेल फक्त। व्हॉट्सअपमुळे आम्ही भेटलो ग्रुपवर आणि त्यांनी असं सांगितलं की असं आहे ऋषिकेश नॅशनल सायकलिस्ट आहे, तर खूप बरं वाटलं ऐकून। तर मी पण छोटे 1-2-3 हे केले। आम्ही 5 दिवसात अष्टविनायक केलं होतं ऑक्टोबरमध्ये। त्याच्यानंतर 200, 300, 400 आणि 600 असे 4 किलोमीटर्स कंप्लीट केले। 200 किलोमीटरला 12 तास लागतात, 300ला 17.5, 400ला 24 तास आणि 600ला 40 तास लागतात। आणि त्याच्यात सगळं तुमचं ब्रेक टाईम, कुठे तुम्ही थांबलात ते सगळं काउंट होतं त्याच्यात, आणि कंटिन्युअस तुम्हाला त्या कट ऑफ टाईममध्ये कंप्लीट करायचं असतं। त्याला BRM असं म्हणतात, ते रेसेस असतात, ऑल ओव्हर इंडिया असतात ते। तर पुण्यामध्ये ते होते आता मागच्या मार्चमध्ये, आत्ता मी 600 कंप्लीट केले। पुढारी सर,
तर आता हे जे करतायत हे खूप अवघड गोष्ट आहे ॲक्च्युली, आणि ह्या क्लायमेटमध्ये खूपच अवघड आहे. आणि त्यांना मानलं पाहिजे की पर डे 150 इज नॉट अ जॉब, जसं संजय सर म्हणले. खूप अवघड आहे ते, आणि त्याला खूप प्रॅक्टिस आणि खूप चिकाटी आणि हे लागते. मॅक्सिमम तुम्ही सांगा म्हणजे एका दिवसात 200 केले आणि होऊ शकतं ते, पण कंटिन्युअस प्रॅक्टिस असली तर. आता ऋषिकेश आहे प्रॅक्टिसमध्ये, म्हणून त्याला चांगलं हे होईल. आणि हे उपक्रम जे आहेत हे मला वाटतं आता दर पर इयरली केलं तर अजून आपले बांधव येतील, आणि त्यांना मेन म्हणजे आपलं फिजिकल फिटनेस मेंटेन करता येईल, आणि सगळेजण स्वस्थ राहतील. त्यांचंही स्वागत करतो मी. दुसरं असं, आज रॅलीचं आपण उद्घाटन करतोय. 10 एप्रिलला बाजीराव रोडला महात्मा बसवेश्वराचा पुतळा आहे, त्या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता रॅलीचा समारोप आहे. आपले पुण्यातले प्रामुख्यानं समाज बांधव आणि पर्यावरणप्रेमी तिथं सगळे येणार आहेत. त्याची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण 10 एप्रिलला रविवार आहे, पुण्याच्या बाजीराव रोडला सगळे एकत्र जमायचं आहे. तिथून पुण्यातले काही लोकल सायकलिस्ट, आपण हे सगळे ज्यांनी रॅली केली हे सगळे सायकलिस्ट मिळून तिथून आपल्याला रॅलीनं पुन्हा आपल्याकडे परत यायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो 10 तारीख संध्याकाळी आपण लक्षात ठेवावं. कार्यकर्ते नारळ जो प्रसाद आहे तो द्यायची व्यवस्था करतायत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मल्लिकार्जुन मंदिराचा तो प्रसाद समजावा, आणि प्रसाद घेऊन आपण हा कार्यक्रम उद्घाटनाचा संपला, आमचा सुरू होतो पण उद्घाटनाचा संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. त्याला सगळ्यांना ॲक्टिव्ह थोडं पुढं सायकली सगळ्यांनी एकदम चालवा.